तुम्ही जिंदगी ना मिलेगी दोबारा हा सिनेमा बघितलाय? तुम्हाला आठवतंय त्याच्यामध्ये स्पेनमध्ये एकमेकांच्या अंगावर टोमॅटो मारणारे लोक दिसतात आणि तो एक पूर्ण सीन आपल्याला दिसतो. तर हा स्पेनमधला ल टोमॅटिनो हा फेस्टिवल दरवर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये शेवटच्या बुधवारी हा फेस्टिवल मोठ्या प्रमाणावरती लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट होऊन तो खेळला जातो. या सगळ्याची सुरुवात फार गंमतशीर पद्धतीने झाली आहे. 1945 साली तिथे एक परेड चालली होती आणि त्याच्यामध्ये काही लोक ती बघायलाही जमले होते. त्याच्यामधले पार्टिसिपंट्स आपला परफॉर्मन्स करत होते. मोठे मोठे बिग हेड्स म्हणतात तसं ते घालून परेड चालू होती आणि त्याच्यामधला एक परेडमधला माणूस पडला. पडल्यानंतर त्याला भयंकर राग आला. लोक हसली वगैरे. राग आला आणि मग तो त्याला जे दिसेल ते फेकून लोकांवरती मारायला लागला. आणि त्यात असं झालं की तिथे शेजारीच एक टोमॅटोचा स्टॉल होता, एक व्हेजिटेबल स्टॉल होता आणि त्या व्हेजिटेबल स्टॉलवरती बरेच टोमॅटो होते आणि ते त्यांनी फेकून मारायला सुरुवात केली आणि मग बाकीच्या लोकांनी पण त्याच्यावरती मारायला सुरुवात केली. अशा पद्धतीने एकमेकांच्या अंगावरती फेकाफेकी सगळी सुरू झाली. पोलीस मध्ये पडले आणि तो सगळा उद्योग थांबवण्यात आला. पण मग पुढच्या वर्षी परत काही तरुण मुलं तिथं जमली, मुद्दामूनच एक भांडणाचा सीन तयार केला आणि स्वतःहूनच घरून घेऊन आलेले टोमॅटो एकमेकांवरती मारून त्याच पद्धतीचा खेळ त्यांनी सुरू केला. पण या सगळ्या गोष्टीचा खूप मोठा गोंधळ तयार होईल म्हणून त्याला बंदी घालण्यात आली. जवळपास 1957 पर्यंत त्याच्यावरती बंदी होती आणि मग बंदी घातल्यानंतर काही लोकांनी अक्षरशः त्याचं कॉफिन तयार करून त्याच्यामध्ये टोमॅटो ठेवून त्याची एक यात्रा काढण्यात आली आणि त्यानंतर मात्र त्याला परमिशन मिळाली. मग तो ल टोमॅटिनो हा फेस्टिवल सुरू झाला. त्याला कुठल्याच पद्धतीचा रिलिजियस सिग्निफिकन्स नाही आहे, ना तिथल्या काही लोककथेचा संदर्भ आहे किंवा काही नाही आहे. पण तो हळूहळू इतका पॉप्युलर झाला, इतकी लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायला लागली आणि तो हळूहळू जगभर त्या फेस्टिवलचं नाव गेलं. अशी ह्याची रंजक कथा आहे. तर अशाच रंजक गोष्टींसाठी पिठो ढिंडोराला जरूर फॉलो करत राहा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा. बाय.